करण्यासाठी आरे दुग्ध वसाहतीतील अनेक नागरिकांनी आज आरे पोलीस स्टेशन मध्ये भेट दिली। त्याचं कारण हे आहे की आरे कॉलनी मधील जो मुख्य रस्ता आहे त्यावर आज सकाळी एक अपघात झाला, एका निष्पाप तरुणाचा जीव गेला। आरे दुग्ध वसाहतीत वारंवार अशा प्रकारे अपघात होत आहेत आणि याबाबत आपण जन आधार टाइम्सने यापूर्वी देखील हा मुद्दा उचलून धरला होता आणि याबाबत माहिती अधिकारात अर्ज केला असता गंभीर अशी संख्या, मृत्यूची संख्या आपल्या हाती लागली होती। माहिती अधिकारात ही माहिती मिळाली होती आणि हा विषय आपण लावून धरला होता। या संदर्भात आपण स्थानिक आमदार व स्थानिक खासदार यांच्याशी देखील पत्रव्यवहार केला होता आणि आज ही गंभीर अशी घटना घडली। निष्पाप अशा तरुणाचा आदेशनगर येथे राहणाऱ्या एका तरुणाचा सकाळी कामावर जाताना अपघातात प्राण गेलेला आहे आणि त्यामुळे येथील जी जनता त्यांच्यामध्ये नाराजी आहे आणि त्यामुळे ह्या आरे दुग्ध वसाहतीतील लोकांनी आज वरिष्ठ पोलीस निरीक्षक पाटील साहेबांची आरे पोलीस स्टेशन मध्ये भेट घेतली। यावेळी स्थानिक नगरसेवक जितेंद्र वळवी हे देखील उपस्थित होते। आताच आम्ही त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे। जितेंद्र वळवी युनिट क्रमांक 8 ते युनिट मॉडर्न बेकरी या दरम्यान वनवे आणि मॉडर्न बेकरीच्या आतून जो रस्ता गेलेला आहे तो रस्ता वनवे करण्यासाठी प्रस्ताव जितेंद्र वळवी यांनी सांगितलेला आणि याबाबत स्थानिक आमदार बाळानर यांना देखील अधिवेशनात याबाबत हा मुद्दा उपस्थित करण्याबाबतची विनंती स्थानिक नगरसेवक जितेंद्र वळवी हे करणार अशी त्यांनी माहिती दिली। सर्वप्रथम जनाधार टाइम्सचे मी खूप खूप आभारी आहे की त्यांनी जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी इथे उपस्थिती दाखवली आहे आणि मी त्यांचे पेपर हमेशा वाचतो। त्याच्यामध्ये हे मुद्दे जे आज जे आलेले आहेत ते त्यांनी 2-3 वर्षापूर्वीपासून सतत ते पेपरमध्ये त्यांच्या मांडतायत आणि पण तरी सुद्धा आजही प्रशासन कोणत्याही पद्धतीचं इथे कारवाई करत नाहीये। पण आज एक नाहक बळी गेल्यानंतर आदर्शनगरमध्ये आमचे मित्र आहेत गोविंद कदम, त्यांचा सकाळी 9:30-10च्या आसपास नाहक बळी गेलेला आहे अपघातामध्ये। त्यानंतर सर्व जनता रहिवासी इकडे पोलीस स्टेशनमध्ये आले होते। पोलीस स्टेशनचे जे सिनियर आहेत त्यांना भेटून त्यांना सगळी माहिती दिलेली आहे, पण त्यांच्याकडूनही हवी तशी त्याच्यावरती उपाययोजना करताना काही निदर्शनात येत नाहीये। तरी आता आमदार, खासदार, नगरसेवक साहेब जे आहेत त्यांना आमची एकच मागणी आहे की याच्यावरती अभ्यास करून हे जे आरेचे जे प्रश्न आहेत, ट्रॅफिकचे जे प्रश्न आहेत आणि प्रत्येक 15 दिवस एक हप्त्याला जो अपघात होत आहे तो अपघात रोखण्यासाठी तातडीने याच्यावरती निर्णय घ्यावा, अभ्यास करून याच्यावरती पब्लिकला याच्यातून काहीतरी मार्ग द्यावा ही आमची विनंती आहे। धन्यवाद। ह्या ज्या सर्व दुर्घटना घटना घडल्या त्याचं कारण एकमेव आहे, हा जो बाहेरचा आपला जो लोड येतो तो आपण सर्वात कमी केला पाहिजे। तर बाहेरच्या लोडमुळे आपल्याकडे सर्वात जास्त ही ऍक्सिडेंटचं प्रमाण वाढलंय। मगाशी पण तुम्हाला मी सांगितलं की बाबा आरे प्रशासन असो नाहीतर आरे पोलीस स्टेशन असो नाहीतर ट्रॅफिकवाले असो, त्यांनी हा लोड आपण वारंवार या सर्व गोष्टीमध्ये आपण त्यांना सांगून सुद्धा त्याची व्यवस्था केली नाही आणि आता आपल्याला उडवाउडीचे उत्तर देत आहेत की आपल्याला स्पीड ब्रेकर लावायचे। ऑलरेडी आपल्याला 16 नंबरवर डायरेक्ट आपल्याला संक्रमणाच्या बाहेर आपल्याला रस्ता निघाला जिमकडे। त्या संध्याकाळचा ज्या ट्रॅफिकचा जो वेळ आहे त्या वेळामध्ये त्यांनी गाड्या तिकडे वळवायला हव्या, सकाळीच्या गाड्या इकडून वळवायला हव्या, तर तो कुठेतरी जेम बसला असता। आज ह्या दुर्दैवी घटना घडल्या तर आपल्या आरे कॉलनीमध्ये टोटली आदर्शनगर, रॉयल पंप असो, मयूरनगर असो नाही तर आणखी किती आपले पाडे आहेत, ह्या पाड्यामध्ये ही जी व्यवस्था झाली ही दुर्व्यवस्था करण्याचं एकमेव कारण हा बाहेरचा लोड आपण घेतलाय। त्यामुळे ह्या लोडमुळे आपल्या लोकांचा आर्थिक नुकसान होतं आणि चांगली बोलतात ना 18-18, 20-20, 25-25 वर्षाची चांगली मुलं आहेत आणि वयोगटामधली 55 वर्षाच्या 55-56 वर्षात आज जी घटना घडली गोविंद कदम यांची जी घटना घडली, ह्या घटनेमध्ये आधारित आज आपल्याला बोलताना काहीतरी शिकायला पाहिजे की असं जर आपण आपल्याला लोड जर आपण घालवला तर त्याला आपल्याला साध्य काय करणार। आपल्याला आपण इथं जन्म झाला, आपली ही मायभूमी झाली, आपण लहानाचे मोठे इथे झालो, आज आपण झालो, आज आपण लहानाचे मोठे होऊन आता म्हातारे व्हायला, आज आपली पुढची पिढी आहे त्यांनी पण हेच करायचं। कुठंतरी प्रशासनाने थांबवायचा प्रयत्न केला पाहिजे। आमदार आहेत, खासदार आहेत, नगरसेवक आहेत, यांच्याकडून आपण प्रश्न मांडू आणि ह्याच्यावरती कुठेतरी आज बसला पाहिजे, सरकारचा आज बसला पाहिजे, ह्या ट्रॅफिक पोलिसांवरती आज बसला पाहिजे आणि ट्रॅफिक पोलिस खास करून अरे चेक नाका 5 नंबर आपला 16 नंबर आणि पिकनिकच्या तिथे हे तुमचे कायमचे ट्रॅफिकच्या ह्याच्यामध्ये तुमची लोक तिथे उभी राहिली पाहिजेत। आणि हा जो स्पीड लिमिट आहे बाबा 30 नंतर 40चा, हा जेव्हा रस्ता खाली असतो 60, 70, 80 लोक पळवतात गाड्या, 2 व्हीलर असो तर 4 व्हीलर असो आणि त्याच्यामुळे ह्या सर्व घटना घडतात। तर ह्याच्यामध्ये कुठेतरी चांगलं लक्ष घालून आळा घालाल अशी मी प्रशासनाला, ट्रॅफिक पोलिसला आणि तुमच्या न्यूजला मी माहिती देतो। आणि दिवसात ऍक्सिडेंटचा केस वाढत चाललेले आहेत। मुलं सकाळी शाळेत गेल्या, दुपारी घरी यायला त्यांना 2-2 तास लागतात। त्याच्यावर आरटीओ ची जबाबदारी, पोलीस म्हणजे वाहतूक विभागाची जबाबदारी आहे। ते त्यांनी कंट्रोलिंग किंवा आरे कॉलनीमध्ये कुठल्याही प्रकारचे कंट्रोल दिसले जात नाही।
मुलगा शाळेत गेला किंवा मुली शाळेत गेली ते घरी सुखरूप पोहोचतील हे पत्ता चांगल्या वाटत नाही आहे की पोहोचतील सुखरूप. त्याच्यावर ते अपघात जे वाढलेले आहेत त्याच्यावर वाहतूक विभागाने ते जातीने लक्ष घालून असा अपघात होणार नाही त्यावर जरा त्यांनी लक्ष घाल. स्पीड ब्रेकर आणि ज्या ज्या ठिकाणाला गरज आहे त्या ठिकाणाला सिग्नल करावा, जेणेकरून स्पीड ब्रेकर जर नसेल तर सुसाट गाड्या येतात. मला वाटते 2026ला या महिन्यामध्ये किती ऍक्सिडेंट झाले, त्या ठिकाणी किती यंग मुलं हॉप झाली. आता घरातनं माणूस आलाय आणि पाठी खबर जाते की तो हॉप झालाय, तर ही अतिशय दुःखाची बाब आहे. त्याच्यासाठी कुठेतरी प्रशासनानं योग्य ते निर्णय घ्यावा आणि त्या दिनकर देसाई मार्गाला ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी ताबडतोब स्पीड ब्रेकर आणि आमचे खासदार गायकर साहेब त्यांच्या मार्फतही आम्ही जिथे लागेल तिथे आम्हाला त्यांच्या मार्फत योग्य ठिकाणी सिग्नल लावण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे, तरच ही जीवितहानी होण्याचं चुकेल. कारण आता पहिला चेक नाक्याला टोल नाका होता. टोल नाका कंट्रोल निघून गेल्यापासून अतिशय गाड्या सुसाट येतात. आता तर हा रोड बनवल्यामुळे सुसाट म्हणजे त्यांना काही कळतच नाही की आपण हायवेवर चालतोय की रस्त्यावर चालतोय, पण त्याच्यामध्ये गोरगरिबाचं खूप नुकसान होते आणि जीवितहानी झाली ती अतिशय मोठी. जीवितहानी झाल्यानंतर माणसाला खूप दुःख होतं. या ठिकाणी टोल मुक्त झाल्यामुळं म्हणजे रहिवासी आरेतले कमी पण बाहेरचे, कारण ते सुसासत जातात, त्यांना कुठे थांबायची गरजच लागत नाही. टोल नाका होता तर इथे 2 मिनिटं थांबत होते, पण आता टोल नाका निघाल्यापासून त्यांना असं वाटतं की आम्ही हवेत चालतो. 8 नंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, 5 नंबर त्या ठिकाणी 4 ठिकाणाहून वाहनं येतात. त्यावेळेला मुलांच्यासाठी पण खूप गैरसोय होते. रोड क्रॉस करू शकत नाही, मुलं शाळेत जाणारे असतात, वेळेत पोहोचत नाही ट्रॅफिकमुळे. 16 नंबर बी जसं जंक्शन सर्च झाले. आपल्या 22 नंबरला पण 4ही बाजूने रस्ता जोडला गेलाय, म्हणजे तो सुसाटच गेलाय की वेळेत मुलं शाळेला पोहोचू शकत नाहीत. आता मुलांच्या परीक्षा आहेत, तर प्रत्येक पालकांचा ह्याच गोंधळ आहे की आमची मुलं चालत बी येऊ शकत नाही, चालण्यासारखे रस्ता पण नाही, एकदम अरुंद रस्ता असल्याने चालताही येत नाही. तरी मी पुन्हा एकदा शासनाला हे करते की तुम्ही या गोष्टीचा लवकरात लवकर विचार करा आणि एखाद्या गोरगरिबाची इतकी मोठी हानी होत असेल तर ती खूप वाईट आहे. आपल्याला सर्व मिळतं पण गेलेला माणूस कधी मिळत नाही. एवढंच बोलून मी शासनाला पुन्हा एकदा आवाहन करते की तुम्ही याचा विचार करावा. धन्यवाद. तर ह्या होत्या आपल्याबरोबर माजी नगरसेविका रेखाताई राममुंशी. अनेक या ठिकाणी आज जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना भेटण्यासाठी आरे कॉलनीमधील जे काही ज्येष्ठ आणि या ठिकाणचे जे सामाजिक कार्यकर्ते आज आले होते त्यांच्याशी आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली आणि प्रत्येकाने हेच सांगितले आहे की ज्या ठिकाणी सिग्नलची आवश्यकता आहे त्या ठिकाणी सिग्नल लावले पाहिजे, ज्या ठिकाणी स्पीड ब्रेकर पाहिजे त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर केले पाहिजे आणि एकमेकांवर ही जबाबदारी न ढकलता महानगरपालिका, आरे प्रशासन, आरे पोलीस स्टेशन आणि RTO या सगळ्यांनी मिळून कुठेतरी एक ठोस भूमिका घेतली पाहिजे आणि हे जे काय अपघात होत आहेत त्यावर कुठेतरी अंकुश लागला पाहिजे. अन्यथा आरे कॉलनीमधील बरेचसे तरुण आहेत जे अपघातात आपला जीव गंवातील. बहुत एक्सीडेंट हो रहे हैं आरे के रोड पे, क्या बोलेंगे आप? यहाँ पे मैं यहाँ ही रहते, यहीं पैदा हुआ, आरे कॉलोनी यूनिट नंबर 13 नंबर में रहते मैं. मेरा बाप भी गवर्नमेंट में काम किया, मम्मी भी काम किया. पहले इतना ट्रैफिक नहीं था, अभी इतना ट्रैफिक हो रहा है, इतना हो रहा है. यहाँ पे RTO वाले ऑफिसर ने रोड बराबर, रोड इतना अच्छा बना, एक स्पीड ब्रेक पे बना, हम लोग को RG भी दिया, डेरी में दिया, BW को भी दिया, कुछ काम नहीं कर रहे. इतना अभी 28 लोग अभी तक मरा, यहाँ पे 28 लोग मरा अभी तक. रोज इतना ट्रैफिक वाला, हम लोग चल के जाने का रास्ता नहीं मिल रहा है. यहाँ पे इतना रास्ता है, तकलीफ है. RTO लोग बोलेंगे तो हम लोग आता है, फिर आता नहीं. पुलिस लोग बोलेंगे कोई नहीं आ रहा है. अभी एक जन आज मरा, एक्सीडेंट में मरा. दिन में जाएंगे तो गाड़ी वाला उड़ा रहा है, रिक्शा आने वाले तकलीफ है, बाइक में ये तकलीफ है. इतना ट्रैफिक हो रहा है. अभी आरे वाला कुछ देखभाल नहीं करता, पुलिस भी कंप्लेंट की फायदा नहीं. अभी गवर्नमेंट क्या करे, डेयरी भी दिया था कंप्लेंट, वो भी कोई एक्शन नहीं ले रहा है. अभी टोटल 30 हो गया, 30 लोग मर चुका अभी रोड बनने बाद में. स्पीड ब्रेक क्यों नहीं डाल रहा है? हम लोग इतना कंप्लेंट करने बाद में BW बोल रहा है उधर डेयरी पे जा. पहला यहाँ पे टोल नहीं था तभी ऐसा क्या परिस्थिति? पहला टोल था, बाहर का गाड़ी अंदर नहीं आ रहा था, खाली आरे को गाड़ी अंदर आता था. अभी टोल निकाल दिया, टोल निकालने बाद सब गाड़ी अंदर आ रहा है. इतना लोग बाहर लोग गाड़ी आ रहा है, रात भर गाड़ी आ रहा है. हम लोग जाने में तकलीफ है. ये टोल रहेगा ना, टोल आने चाहिए, टोल आएगा ना हम लोग को तभी सुखी मिलेगा, यहाँ का रहवासी का हम लोग शांति से रहेगा. 5 नंबर और पिकनिक पॉइंट वहाँ पे सिग्नल लगना चाहिए. ये अपना पिकनिक पॉइंट है, वहाँ पे पिकनिक पॉइंट है, वहाँ पे सिग्नल लगना चाहिए.
ये मार्केट है पंचवटी होटल, वहाँ पे सिग्नल होने चाहिए, यहाँ पे भी होने चाहिए। ये भी 4 रास्ता 1 नंबर तबीला, ये जो एक्शन हुआ ना अभी, यहाँ पे भी सिग्नल होने चाहिए। और गाउदी मंदिर है, वहाँ पे भी सिग्नल होने, क्यों मंदिर में बहुत लोग परसों भी एक एक्शन हुआ, बाइक वाला उड़ा दिया, रिक्शा वाला उड़ा दिया। ये सब स्पीड ब्रेक होने चाहिए, सिग्नल होने चाहिए, जरूरी है। ये गव्हर्नमेंट करके देणे का हमको जरूरी आहे। आपल्यासोबत आदर्श नगर मधील अजून एक व्यक्ती आहेत. काय सांगशील दादा, आज तुमच्या विभागातील एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे अपघातात, काय सांगणार याबद्दल? काय सांगणार, हे सगळं चुकीचं आहे आणि स्पीड ब्रेकर लागलं पाहिजे इथे. स्पीड ब्रेकर आणि तो माणूस वाटतं काहीतरी त्यांनी खाल्लं होतं वाटतं, काहीतरी तो नशेमध्ये होता, जो ड्रायव्हर होता तो, आणि मध्ये पण तो ठोकून कुठेतरी तो येत होता आणि त्याच्यामुळे, आणि हा माणूस एकदम सिंपल साधा जात होता आणि चांगला माणूस होता, त्या माणसाला त्याच्या डोक्यावरून काहीतरी गाडी गेली. परंतु वारंवार असे अपघात होत आहेत, त्याबाबत काय उपाययोजना केली पाहिजे? स्पीड ब्रेकर टाकायला गरजेचं आहे. यापूर्वी टोल होता त्यावेळी अशी एवढी ट्रॅफिक नव्हती, एवढे अपघात होत नव्हते. हा, जेव्हा टोल होता त्यावेळी काही गर्दी नव्हती, ट्रॉफिक पण नव्हती, आणि आता हे टोल बंद झाल्यामुळे सगळं आरेची पुन्हा नासधूस चालू झाली आहे. आता हे इथे टोल बघा, काय होत असेल तर काहीतरी शासनाने काहीतरी करावे, याचा पर्याय काहीतरी करा. आणि या ठिकाणी वाहतूक नियंत्रण करण्यासाठी वाहतूक विभागाचे कर्मचारी उपस्थित नसतात, त्याबाबत काय सांगायला? हा, त्यांच्यावर काय ते वाहतूक कर्मचारी उपस्थितच नसतात, त्याला काही पण कारण सांगतात. त्यांना त्यांच्याकडे काय बोलायला गेलं तर नाही, आमच्याकडे स्टाफ नाहीये, काही नाही, इथे नाही तिथे, असं काही गोष्टी बोलत असतात. पूर्वी 10 वाजल्याच्या नंतर आरे कॉलनीत वाहन आणण्यासाठी परवानगी नव्हती. जे इथे स्थानिक होते त्यांनाच येण्यासाठी जाण्यासाठी परवानगी दिली जायची, त्यांचा ID कार्ड बघून. आता मध्यरात्री ही कधी या ठिकाणी वाहन येतात आणि रेस लागतात. बाईक जे बाहेरचे जे 2 व्हीलर घेऊन येतात, पोरींना घेऊन येतात, दारू वगैरे पिऊन येतात, नशा करून या ठिकाणी रेस लावतात, सायलेन्सरचे आवाज काढतात. त्याबाबत काय सांगाल? त्याबाबत देखील बऱ्याच तक्रारी झाल्या. आरे पोलीस स्टेशननी त्या लोकांनी कारवाई करायला पाहिजे त्या मुलांवरती. त्या मुलांना विचारायला पाहिजे कुठून आले, काय आले, आणि त्यांचं सगळं काय, म्हणजे त्या लोकांना सगळं माहिती आहे सगळ्या गोष्टी, तरी पण ते दुर्लक्ष करतात. इथे काहीतरी आरेचा काहीतरी नियम ठेवायला पाहिजे. या म्हणजे 12च्या नंतर तुम्ही कुठे आरेचे रहिवासी असेल तर तुम्ही सोडा, नाही तर तुम्ही आतमध्ये आरेच्या म्हणजे बाकी इतरांना सोडूच नका तुम्ही. आणि आरेचे मुलं पण काही आहे तर त्यांच्याकडे पण त्यांनी म्हणजे लक्ष द्यावे आरे पोलीस स्टेशननी. तर आपण या लोकांच्या प्रतिक्रिया ऐकल्या. हीच ती वाहन होती, 2 व्हीलर होती, ज्याचा अपघात झालेला आहे. आणि हे वाहन चालवत होते ते आज त्यांचा सकाळी मृत्यू झालेला, आणि ती स्पॉट आहे. आणि ही जी कार आहे, या कारनीच अपघात झालेला आहे. आणि आताच आम्ही वरिष्ठ पोलीस निरीक्षक पाटील साहेबांची भेट घेतली. त्यांनी सांगितलं की FIR नोंद झालेला आहे, प्रक्रिया सुरू आहे, 2-3 दिवसात FIR ची प्रत देखील मिळेल आणि पोलीस सहकार्य करत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट अमित कदमसह निलेश दुरी, जनआधार टाइम्स, मुंबई, गोरेगाव, आरे कॉलनी. नगरातून मागील 2 वर्षांपासून गोरेगाव मधील आरे दुग्ध वसाहतीत रस्ते अपघातात मोठी वाढ झाली असल्याचं दिसून येत आहे. केवळ 2 वर्षात 52 गंभीर अपघात झाले. या अपघातांमध्ये 21 जणांचा मृत्यू झालाय. स्थानिक रहिवासी निलेश हरिश्चंद्र धुरी यांनी माहिती अधिकारात माहिती घेतली असता ही गंभीर बाब निदर्शनास आली. तर या मार्गावर स्पीड ब्रेकर बसवण्याची तसंच पोलीस कर्मचाऱ्याची नेमणूक करण्याची मागणी वाहन चालक आणि स्थानिकांकडून सातत्यानं केली जाते. पुढची बातमी गोरेगावमधून. मुंबईतल्या गोरेगाव पूर्वमधील आरे कॉलनीतील रस्ता मृत्यूचा सापळा बनलाय का, असा प्रश्न सध्या उपस्थित झालाय. गेल्या 2 वर्षात या रस्त्यावर 52 भीषण अपघात झाले. या अपघातामध्ये 21 जणांचा मृत्यू झालाय. ही आकडेवारी 3 वर्षातली आहे. सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता असल्यामुळे वाहनं सुसाट चालवली जातात आणि हाच वेग अपघाताचं कारण ठरतोय. दरम्यान या रस्त्यावर गतिरोधक बसवण्यात यावेत अशी मागणी स्थानिकांकडून केली जाते. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.